तर पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे महा-डी-बी-टी फॉर्म रिलेटेड एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. जी काही फॉर्म फिलिंगच्या डेट्स होत्या, जी आज लास्ट डेट आहे स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची, ती जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. ती कधीपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. तसेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आमचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणखीन नाही आलं, आम्ही फॉर्म भरून खूप दिवस झालेले आहेत. तसेच इन्स्टॉलमेंट कधी येणार हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, इथे तुम्ही पाहू शकता ऑल स्कीममध्ये जी काही स्कॉलरशिपची डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. ती 30 एप्रिल 2024 दिसतं इथे. आज 31 मार्च होती. ॲप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे आता 30 एप्रिलपर्यंत आहे. ठीक आहे. तर 30 एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचा जो काही स्कॉलरशिप फॉर्म आहे तो आणखीन भरलेला नसेल तर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत तुमचा फॉर्म भरून कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. तसेच पहा, आणखीन एक की मॅक्स स्टुडंटची जी काही स्कॉलरशिप आहे त्यांचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते आलेलं आहे. ठीक आहे. ज्या स्टुडंट्सचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट नाही आलं, त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी असतील किंवा त्यांनी फॉर्म जो आहे तो लेट भरलेला असेल, तर तुम्ही तो चेक करायचा आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत का. ठीक आहे. तर खूप सारे मॅक्स स्टुडंट्सची जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती लास्ट वीकमध्ये किंवा 2-4 दिवसापूर्वीच खूप जणांना पडलेली आहे, एवढं तरी आहे. तसेच तुमचं जे काही स्टेटस आहे, तुमचं जे काही स्कॉलरशिप आलेली आहे का, तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही चेक करा. ठीक आहे. माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आहे. तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे आणि चेक करायचं आहे. ठीक आहे. माय अप्लाइड स्कीममध्ये ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता चेक रिडीम स्टेटस. ठीक आहे. तर इथे पहा, तुम्ही ह्या स्टुडंटला जे आहे त्याचं जी काही स्कॉलरशिप आहे EBC, त्याचे जो काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती त्याला पडलेली आहे. ठीक आहे. तर त्याचं स्टेटस दाखवत आहे फंड डिस्बर्स्ड. आणि सेकंड जी काही इन्स्टॉलमेंट आहे त्याची अवेटिंग अप्रुव्हल आहे. ज्या वेळेस फर्स्ट इन्स्टॉलमेंट येतं तेव्हा सेकंड जे इन्स्टॉलमेंट आहे ते मॅक्स 2 मंथपर्यंत येतं, नाही तर 2 वीकमध्ये ते येऊन जातं. ठीक आहे. तर तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते लॉग इन करून चेक करा. तसेच तुम्ही आणखीन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून तो 30 एप्रिलपर्यंत सबमिट करून टाका. ठीक आहे. आणि जे काही रिडीम स्टेटस आहे ते चेक करत जा आणि लवकरात लवकर तुम्हाला जी काही स्कॉलरशिप, कारण आता सगळ्यांची स्कॉलरशिप येत आहे, सो तुम्हाला पण येऊन जाईल. ठीक आहे. रिडीम स्टेटस चेक करत राहा आणि तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करा. आणि काही दिवसात ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेला आहे त्यांना काही दिवसात सेकंड इन्स्टॉलमेंट पण येऊन जाईल. ठीक आहे. आणखीन काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच सांगत जाईल. थँक्यू.